श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाथा एकदा पुनरावृत्ती चुकेल. गतध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपराय दर्शन देती. स्वच्छने राहती तयापुरी. जवळपास दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडीत आणते. जवळपासची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरवणे. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुणे. शरीर भोगी कष्टले, संसार दाबे तप्त झाले. मायामय पसऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राज पुरविती. दृढ चरणे जयांची भक्ती त्यासे होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणते जनांसी ढोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले समताने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समतांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैसविले भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनाच्या जन असंख्यात पात्रे तेथे क्षणार्धात समाज दाटला. बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जित वाचे. हेतू पुरवावे म्हणेंचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समीर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते. कोणी नवसाथे करीती, कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती. मना माझी आश्चर्य करती. शनैक तटस्थ होती वैरभाव विसरवणे. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशी पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समताने त्या दिवशी प्रश्न केला आनंद का असे. सूर्य अस्ताचळा असे तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांचे अनदकवर्ज्य असे. जे पातले करू क्षण त्याची झाली विटंबना. दंडाबाया कुस्ती जना अवतरले तीवर्य. इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा संमंत. सदा परिचोत भावी भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तुम शिरस्तुम शुभम भवतु. अध्याय 4 मध्ये स्वामींचीच परीक्षा घ्यायला स्वामी एक भोंदू आहेत असं वाटलं जे संन्यासी आले होते त्यांना. आणि मग त्यांनी काय केलं, स्वामींना म्हणजे काय काय करतात, कसं भोंदू आहे म्हणून निरीक्षण करण्याचं ठरवलं. मग हे स्वामींना कळालं. मनोमन तर कळतंच कोणाच्या मनात काय आहे हे सगळ्या गोष्टी कळतात. मग स्वामींनी काय केलं, परीक्षाच घ्यायची ठरवली. आणि जे जे भावी भक्त येतील ते जे पदार्थ वगैरे आणायचे प्रसाद काय झाले पैसे वगैरे तर ते बाकीचे सेवेकरी ते घेऊन जात होते उठून. म्हणजे ते स्वामी तिथून दिवसभर उठलेच नाही. अक्षरशः संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळी हे जे संन्यासी होते त्यांना अन्नजोग वर्ज्य होतं. म्हणजे संध्याकाळ झालं जेवण करत नसायचे ते. मग तोपर्यंत थांबले. म्हणजे दिवसभर अक्षरशः त्यांना उपास